नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून आपण आहोत टी टाइम विथ आयकॉन्सच्या ह्या सेगमेंटमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत टॅक्स कन्सल्टंट स्नेहल खरात मॅम. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मी मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला टाइम देताय आणि आम्हाला आज तुम्ही गाईड करणार आहात. मग पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की कर सल्लागार म्हणून प्रेरणा कुठून मिळाली की आपण हे करावं किंवा टॅक्स कन्सल्टंट हे बनावं? सो बेसिकली कसं आहे ना, ॲक्च्युली कर सल्लागार व्हावं हे असं काही आधीपासून ठरलेलं नव्हतं माझं मुळात. मी म्हणजे जेव्हा कॉलेजला होते तर मी 12वी सायन्सला होते आणि मला इंजिनिअरिंगचं माझं ड्रीम होतं आणि ते त्या दृष्टीनेच मी अभ्यास करणं वगैरे सगळं चालू होतं. पण काही परिस्थिती आणि अचानक काही कौटुंबिक अडचणी आल्या, जेणेकरून मला माझं ते ड्रीम पूर्ण नाही करता आलं. मग पुढे काय करायचं, तर मग त्यावेळेला मला असं वाटलं की कॉमर्स घेऊया, कारण की तिथे तेवढं फिनान्शियल बर्डन नाहीये शैक्षणिक कम्प्लिशनसाठी वगैरे. सो मग कॉमर्स या फील्डमध्ये मी गेले. मग तिथे हळूहळू आवड निर्माण झाली आणि तसंही पहिल्यापासून इंजिनिअरिंगला जायचं म्हणजे मॅथ्स तुमचं स्ट्रॉंग हवंच, तर पहिल्यापासून आकड्यांवर प्रेम होतच. ओके. सो इकडे वेगळा काही मला फार त्रास नाही झाला, पण थोडंसं सेगमेंट चेंज झालं. सो आधी इंजिनिअरिंग केलं असतं तर कदाचित कन्स्ट्रक्शन्स मध्ये असते. इथे आता आहे तर इकडे मी लोकांचे बिझनेस कन्स्ट्रक्ट करते. सो हाच एक फरक पडला, बाकी दुसरा काही फरक नाही पडला. सो अचानकपणे या फील्डमध्ये ऍक्च्युली चूज झालं, पण ते हळूहळू त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि जेव्हा शिकण्याचा प्रभाव होता किंवा आफ्टर कॉलेज कम्प्लिशन जेव्हा मी जॉब केले, तर तेव्हा कुठेतरी असं लक्षात आलं की लोक बिझनेस करतात, पण बिझनेस करताना ना त्यांचा फोकस फक्त ना पैसे कमवण्यावर असतो, ते मॅनेज करण्यावर नसतो. आणि मग पुढे जाऊन आहे ना काही मोठे डिसिजन्स घ्यायचे असतात व्यवसायाच्या दृष्टीने, तर तिथे मग त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग तिथे ते मॅनेजमेंट त्यांचं कमी पडतंय. मग या सेगमेंटला धरून मला काहीतरी करायचं होतं. सो त्या सेगमेंटला धरून मी माझं करिअर निवडलं आणि म्हणून मी या करिअरमध्ये आले. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे समजा आता टॅक्स कन्सल्टंट तुम्ही आहात आणि ह्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय कौशल्य असलं पाहिजे? कसं आहे ना, पॅशनला तुम्ही बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं की आपोआप सगळ्या गोष्टी होतात. पण या व्यतिरिक्त जी आत्ताची पिढी आहे, जर त्यांना यामध्ये करिअर घडवायचं असेल तर त्यांना टेक्निकल नॉलेज पहिलं तर पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी व्यक्तीकडे तुम्ही ते आधी शिकलं पाहिजे. म्हणजे आपण पुस्तकी ज्ञान तर पाहिजेच, पण प्रॅक्टिकल नॉलेज जे मी पुस्तकातनं आत्मसात केलंय ते मला ऍप्लिकेबल पण करता आलं पाहिजे. सो प्रॅक्टिकल नॉलेज हे घेण्यासाठी मी एखाद्या चांगल्या कन्सल्टंटकडे, एखाद्या चांगल्या CA कडे अशा ठिकाणी काम करणं आधी गरजेचं आहे. अनुभव घेणं गरजेचं आहे. मी जितक्या केस हँडल करेल, जितक्या वेगवेगळ्या सेगमेंटवरती काम करेल, तितका माझा तो पार्ट छान त्याच्यामध्ये प्रभुत्व येत जातं. आपण अपग्रेड होत जातो, स्किल डेव्हलप होत जातं, हे तर आहेच. पण कसं आहे ना, कर प्रणाली ही सातत्याने बदलत असते. तुम्हाला तर माहिती, बजेट असतं, मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे तुमचं आधी आपलं सेल्स टॅक्स होतं, आता GST आलं. सो ह्याच्यामध्ये कसं आहे ना, सातत्याने बदल होत असतात. तर त्या बदलांबरोबर तुम्हालाही बदलावं लागतं, अपडेट राहावं लागतं. सो त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो तुम्ही अपडेटेड राहिलात, प्लस तुम्हाला लोकांची जे काही प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा वेगळा असतो. आता तुम्ही अभिनेत्री आहात, सो अभिनेत्र्यांचं कसं असतं की प्रोजेक्ट्स असतात. सो आता समजा एखाद्या महिन्यामध्ये 4-5 प्रोजेक्ट आले, सेकंडमध्ये 4-5 असतीलच असं नाही, एकच. मग एकदा आलेला पैसा तो मला मॅनेज करता आला पाहिजे. म्हणजे माझा ऍज अ मी क्लायंट, तुम्ही माझ्याकडे आलात तर मला हे बघणं गरजेचं की माझ्या क्लायंटचा तो पैसा कसा मॅनेज झाला पाहिजे, एक्झॅक्टली त्यांनी काय केलं पाहिजे. सो डूज अँड डोंट हे क्लायंटच्या ओव्हरऑल बिझनेसवरती ठरतं, त्यांच्या लाईफस्टाईलवर ठरतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बारकाईने त्याचा अभ्यास केला, व्यवस्थित त्याच्यावरती विचार केला, तुम्ही योग्य सल्ला तुमच्या क्लायंटला देऊ शकता आणि त्यांच्या फायनान्शियल जर्नीचे तुम्ही पार्टनर होऊ शकता. तर तुम्ही एक सक्सेसफुल टॅक्स कन्सल्टंट व्हाल. मला एक विचारायचं होतं की टॅक्स कन्सल्टंट ही गोष्ट करिअरला कशी हेल्प करू शकते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की
स्वतःच्या जीवनात म्हणजे करिअर सोडलं आणि स्वतःच्या जीवनात पण ही कशी हेल्पफुल राहते? आता टॅक्स कन्सल्टंट म्हणजे काय आहे? व्यवहार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो. इवन आता एक बिझनेसचा पार्ट आपण सोडून देऊया. साधारण गृहिणी जरी असली, तरी डेलीचं तिला बजेट मॅनेज करायचंय, घराचं बजेट मॅनेज करायचंय, तिथे व्यवहार आला. मुलांचं कॉलेज आहे, मुलांचं शिक्षण आहे, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. तो पैसा आपल्याला साठवायचा आहे. जेव्हा सगळं आलं म्हणजे जिथे Right. जिथे आपण हे करतोय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी आपल्याला व्यवहार आहे. तो व्यवहार आपल्याला व्यवस्थित करता आला ना, की मग आपल्याला ते खूप योग्य पद्धतीने करता येतो. सो त्याच्यावरती आपल्याला काम करता आलं पाहिजे, मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. मग ते मॅनेजमेंट फक्त पैशांचं नाहीये, तर वेळेचं आहे. मला वेळ व्यवस्थित देता आला पाहिजे. मला मुलांच्या दृष्टीने जर काही प्लॅनिंग करायचं असेल, तर मग त्या दृष्टीने मी काय करायला पाहिजे? ते पैसे मी कुठे गुंतवायला पाहिजे? या सगळ्या गोष्टी आल्या मग. मॅम, आता तुम्ही टॅक्स कन्सल्टंट आहात. तुम्ही नेहमी क्लायंट सोबत तुमच्याकडे येणं जाणं असणार आणि तुम्ही बोलत असणार. तर असे काही क्लायंट्स येतात का लेडीज, की त्या गृहिणी आहेत आणि त्यांना आता काहीतरी बिझनेस करायचा आहे, पण घरातून बंधन आहेत? हो, येतात ना, होतं ना असं. बेसिकली कसं होतं ना, आम्ही एक वेगळा सेगमेंट घेतो अवेअरनेस सेशन. मग तिथे वेगवेगळ्या म्हणजे गृहिणी असतात, ऑलरेडी नोकरदार वर्गामधल्या महिला असतात किंवा काहींना नवीन सुरुवात केली असते व्यवसायाची किंवा काही वेल सेटल असतात. अशा वेगवेगळ्या प्रवर्गातील महिला आपल्याला तिथे एकत्रित असतात आणि तिथे आपण सेशन जेव्हा कंडक्ट करतो आणि तिथे आपण फिनान्शियल लिटरसीवरती सांगतो, की म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. फक्त मी शिकली आहे आणि मग मी शिक्षण केल्यानंतर मी पैसा कमवते, म्हणजे शिक्षणातून मी पैसा कमवते. फक्त ही एवढीच गोष्ट म्हणजे आपण एम्पॉवरमेंट असं म्हणता कामा नये. सो माझी जी काही अर्निंग आहे ना, त्याचं नियोजन मला करता आलं पाहिजे. ती लाईफ लॉंग टिकली पाहिजे. ओके. तिथे म्हणजे मी जे काही अर्न केलंय, तर ते अर्निंगचे माझ्या पुढच्या पिढीला आपण देतोच. पण एक्झॅक्टली. फक्त ते अर्निंग न देता माझ्यामधला तो माइंडसेट सुद्धा देता आला पाहिजे. सो महिलांमध्ये कसं होतं ना, फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्स मग हिला काय कळतंय? सो असा थोडासा एक गैरसमज बरोबर. आपल्याकडे प्रामुख्याने बघायला मिळतो आणि हम्म. तिथे महिलांना बऱ्यापैकी डावललं जातं. सो तिला समजत नाही. पण ऍक्च्युली तसं नाहीये. प्रत्येक महिला ही घर सांभाळते. सो तिला त्यातलं बऱ्यापैकी व्यवस्थापन कळत असतं. फक्त थोडंसा गोष्टींना शार्प करणं किंवा थोडंसं तिच्या कलागुणांना वाव देणं तिथे गरजेचं आहे. तिला थोडंसं समजून घेणं आणि एक सपोर्ट देणं. सर्वात महत्वाचं म्हणजे सपोर्ट, की हे तू करू शकतेस. एक्झॅक्टली. मग जेव्हा आपण म्हणजे घरातल्यानी मग ते आई-वडील असतील, सासू-सासरे असतील, भाऊ, नवरा ह्यांनी जर थोडा सपोर्ट दिला ना, तर महिला सुद्धा उत्कृष्टपणे फायनान्शियल डिसिजन घेऊ शकतात. कारण माझ्याकडे ना एक इथे आवर्जून सांगेल मी, की असं झालं होतं, की आमचं एक क्लायंट होतं वेल सेटल, त्यांचा सगळा बिझनेस वगैरे होता. पण त्यांच्या वाईफला ना त्यांच्या बिझनेसमधलं काहीच माहिती नव्हतं. ओके. आणि सडनली त्यांना अटॅकचं हे झालं आणि ते हॉस्पिटलाइज. बायकोला काहीच माहिती नाही व्यवसायातलं, म्हणजे कोणाचं येणं आहे, देणं आहे, काय आहे, कुठे पैसा गुंतवलाय, कुठनं यायचा आहे, इव्हन पॉलिसीज आहेत की नाही किंवा काही म्हणजे काहीच नाही. मग त्यावेळेला ना काय होतं, आपल्याला वाटतं की मी आहे आणि मी सगळं मॅनेज करतोय. पण इथे तुम्ही ना तुमच्या जोडीदाराला ना तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये घ्यायला पाहिजे. तिथे तुम्ही तो Exactly. म्हणजे आयुष्याचा जोडीदार केलाय ना, बरोबर. मग सगळ्याच मग केलं पाहिजे. मग ह्या प्लॅनिंग मध्ये का नाही? मग तिला तुम्ही कल्पना द्या ना. हळूहळू शिकेल, तुम्ही शिकवलं तर ती नक्कीच शिकेल आणि बरोबर. तुम्ही तो विश्वास तिच्यामध्ये निर्माण केला पाहिजे. सो बेसिकली जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच महिला ते करू शकतात आणि आपण एक पाऊल असं या दृष्टीने समाजाने उचलायला पाहिजे असं मला वाटतं. ग्रेट. कधी-कधी काय होतं ना, एक असं असतं, की जसं आता तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगितला, की काहीतरी सर्कमस्टान्सेस आले आणि म्हणून इंजिनिअरिंग सोडून तुम्ही टॅक्स कन्सल्टंट झालात. तर असंही कधी होतं, की इंटरेस्ट नसतो मॅथ्समध्ये काही-काही जणांचा, पण आई-वडिलांची इच्छा म्हणा किंवा काहीतरी होतं आणि ह्या क्षेत्रात यावं लागतं. मग याच्यात रुची वाढण्यासाठी, हे आवडण्यासाठी काय केलं पाहिजे? आता तुम्हाला ऑलरेडी मॅथ्स आवडतच होतं, तो विषय वेगळा. हो. पण ज्यांना आवडत नाहीये, तर त्यांच्यासाठी काय करता येईल? बेसिकली कसं आहे ना, जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो किंवा एखादी फील्ड निवडतो, म्हणजे हे सगळ्याच फील्डसाठी ऍप्लिकेबल आहे असं मला वाटतं. आता एखादी गोष्ट मला येत नाहीये, मला नंबर्स नाही आवडत,
पण मी खूप छान एक्सप्लेन करू शकते. मी समोरच्याला माझं म्हणणं पटवून देऊ शकते. म्हणजे माझं कन्व्हर्सेशन स्किल खूप चांगलं आहे. तर मी त्या सेगमेंटवर काम करायला पाहिजे. मी अशा व्यक्तीबरोबर व्हेंचर करायला पाहिजे किंवा अशा एखाद्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप करायला पाहिजे, ज्याला आकडेमोड छान येते. म्हणजे तो माझ्यासाठी आकडेमोड करेल आणि मी त्याच्यासाठी जे आहे क्लायंटची डील क्रॅक कन्व्हर्सेशन करेल. सो हे आहे. म्हणजे असं नाहीये की मला हे येत नाही, मग आता मी हे कसं करू? तो दॅट इज नॉट युअर एंड पॉइंट, दॅट इज युअर स्टार्ट पॉइंट. म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज शोधता आल्या पाहिजे. तुम्हाला स्वतःचे गुण जेव्हा कळतात ना, तेव्हा संधी आपोआप निर्माण होतात. बरोबर. तुमच्या इतक्या वर्षाचा आता हा एक्सपिरियन्स आहे, तर काय चॅलेंजेस आले ऍज अ युथ टॅक्स कन्सल्टंट किंवा यंग टॅक्स कन्सल्टंट म्हणून काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले? जेव्हा ना सुरुवातीला मी हे स्टार्ट केलेलं ना, सो नवीन नवीन आपल्याला खूप एक हे असतं उत्साह, म्हणजे बरोबर आता स्वतःचं काहीतरी करते, मग आपण खूप सगळ्यांना सांगतो. मग आपली सुरुवात आपली नातेवाईकांपासून असते. मग सगळ्यांचं काय, चांगली नोकरी करत होतीस, आता हे काय नवीन खूळ डोक्यात घातलंय. सो बेसिकली ना सपोर्ट पटकन भेटत नाही आपल्याला. पण मला एक योगायोगाने असं झालं की घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे एक कुठल्याही जर्नीला व्यावसायिक महिला जेव्हा असतात, व्यवसायात उतरतात, काहीतरी वेगळं करत असतात, तर तेव्हा घरच्यांचा सपोर्ट खूप मॅटर करतो. एक्झॅक्टली. सो मला तो मिळाला. त्यामुळे मला हा जो काही माझा प्रवास आहे ना, तो खूप इझी झाला. कारण मला आजही आठवतं, जेव्हा माझी आर्टिकलशिप चालू होती, तर तेव्हा माझं बाळ अगदी लहान होतं. पण तेव्हा मला ती अटेंड करणं आणि तो काही विशिष्ट क्लासेस असतात, आपले काही कोर्सेस ते कम्प्लीट करावेच लागतात. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये केले तरच त्याचं काही व्हॅलिडेशन असतं. सो तेव्हा अक्षरशः माझं 2.5 महिन्याचं बाळ मला घरी सोडून मी परेल ते ठाणे हा ट्रॅव्हल करायचे. पण तेव्हा माझ्या सासूबाईंनी, माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे माझी आर्टिकलशिप कंप्लीट झाली आणि पुढचा प्रवास जरा इझी झाला माझ्या दृष्टीने. सो सपोर्ट खूप मॅटर करतो. दुसरं असं मला वाटतं की जेव्हा आपण हे नवीन करिअर घडवत असतो, तेव्हा नवीन क्लायंट भेटणं ही खूप म्हणजे टास्क आहे असं मला वाटतं. तो त्या ह्याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की मी किती काम केलं यापेक्षा ना, मी कसं काम करते यावर जर आपण भर घातला ना, तर हे सगळं सोपं होतं. कारण क्वालिटीला जेव्हा तुम्ही प्रेफरन्स देता ना, तेव्हा तुम्हाला क्वालिटी क्लायंट सुद्धा मिळायला लागतात. एक्झॅक्टली. आणि एकदा क्लायंट तुमच्याकडे आला, तुमची सर्व्हिस त्याने घेतली, तुमची क्वालिटी बघितली, तुम्ही काय डिलिव्हर करताय, कसं डिलिव्हर करताय, त्याचा फायदा कसा आहे, म्हणजे ते काम आहे ना, एक फक्त पैसे मिळण्यासाठी मी करत नाही. सो माझ्याकडे असे खूप रॅन्डम क्लायंट्स आहेत की मॅडम आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायची, द्याल का? सो तुम्हाला कशासाठी हवी? सो इथून असतं. किंवा जीएसटी काढायचा नंबर हवाय मला माझ्या बिझनेससाठी, पण तुम्ही खरंच ऍप्लिकेबल आहात का? सो फक्त माझा फायदा न बघता माझ्या क्लायंटचा कसा फायदा होईल किंवा खरंच त्याला ह्या गोष्टीची गरज आहे का, खरंच हा कम्प्लायन्स त्याच्याशी गरजेचा आहे का, हे जेव्हा मी बघणार किंवा हे जेव्हा आपण बघायला लागतो, तेव्हा समजते की अरे हा ना ऍक्च्युअल गाईड करतोय आपल्याला. सो मग तिथे ट्रस्ट फॅक्टर क्रिएट व्हायला लागतो. आणि जेव्हा क्लायंट ट्रस्ट फॅक्टर क्रिएट होतो, तेव्हा आपोआपच तुम्हाला रिपीटेड क्लायंट मिळायला लागतात, त्यांची कामं येतात आणि ते तुम्हाला रेफर करतात. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुम्ही रेफर केले जातात क्लायंटकडनं, तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता. ऍज अ कन्सल्टंट वैयक्तिक आयुष्यात कधी काही फायदा होतो का? हो, होतो ना. वैयक्तिक आयुष्यात नक्कीच फायदा होतो. जेव्हा ना आपण आता माझ्या बाबतीत असं आहे की माझं मिस्टर सुद्धा सेम फील्डमध्ये, मी दोघेही अकाउंटिंग आणि टॅक्सेशन फील्डमधले आहोत. ओके. सो एक वैयक्तिक आयुष्यात असा फायदा होतो की ज्या काही डेडलाईन्स असतात किंवा जेव्हा बर्डन असतं, कामाचं स्ट्रेस असतो, प्रेशर असतं, तर एकमेकांना समजून घेणं इझी पडतं, कारण सेम फील्ड आहे. घरच्यांनाही ते मी जॉईंट फॅमिलीत राहते, त्यामुळे ते कन्व्हिन्स करणं इझी पडतं की काय प्रॉब्लेम्स असतात, काय हे करतात. त्यामुळे तो एक बेनिफिट तर होतोच. या व्यतिरिक्त स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा स्वतःच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्या कशा वाटून घेतल्या पाहिजे. पैशांच्या बाबतीत म्हणा, त्या इन्व्हेस्टमेंट म्हटलं की प्रत्येक कन्सल्टंटला किंवा प्रत्येक सीएला सगळंच कळतं असं नसतं. एक्झॅक्टली. प्रत्येकाचा कोर हा वेगळा असतो, प्रत्येकाची एक्सपर्टीज ही वेगळी असते. सो मला अगदी सगळं स्टॉकचं कळेल असं नाहीये, बेसिक नॉलेज असेल, पण मला ज्यातलं कळतं ना त्याच्यावर मी भर देते. सो सेम वे त्याला माझ्या मिस्टरांना स्टॉकचं कळतं, म्हणून ते स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंटचा जो पार्ट आहे ते हँडल करतात. पण मला अगदीच कळत नाही अशातला भाग नाही. मला ज्या सेगमेंट कळतात, म्युच्युअल फंड आहे,
किंवा मला जे काही वाटतं की हा शॉर्ट टर्म गोल्स आहेत तर मी कुठे इन्व्हेस्ट करायला, तर हे डिस्कशन करतो आम्ही. सो तो नक्कीच फायदा होतो की आम्ही डिस्कस करून आमचे काही डिसिजन आहेत ते घेतो. मग ते लॉंग टर्म असू दे, शॉर्ट टर्म असू दे. ग्रेट. जेव्हा टॅक्स कन्सल्टंट किंवा कुठलेही कन्सल्टंट येतात तर तिथे एक येतो पाठ की फायनान्शियल, आणि फायनान्शियल म्हणले की मनी. तर आपण एकंदरीत क्लायंटच्या मनी सोबत आपण कनेक्ट होत असतो आणि त्याचं सगळं आपण बेरीज काढत असतो. तर ह्यात टाइम ऑब्व्हियसली खूप जाणार आहे, कारण शेवटी ते मॅथ्स आहे. तर एक प्रोफेशनल आपले जो करिअर आहे त्याला टाइम देणं आणि आपली जी प्रायव्हेट लाईफ आहे, आपले घरचे आहेत, परिवार आहे, मुलं आहे, so हा बॅलन्स कसं करता तुम्ही ह्या दोन गोष्टींना? पुन्हा इथे मॅनेजमेंट आलं. एक्झॅक्टली. हो. कसं आहे ना, सगळ्या गोष्टी आपल्या मॅनेजमेंटवरतीच आहे. वेळेचं मॅनेजमेंट आलं, टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट. सो मला माझ्या व्यवसायाला किती वेळ द्यायचा आहे, तर माझ्याकडे 8 तास आहे सपोज, त्या 8 तासामधले मला माझ्या घरच्यांसाठी किती राखून ठेवायचं आणि माझ्या व्यवसायासाठी किती द्यायचं हे मी ठरवलं पाहिजे. आता पुन्हा त्यात असं की प्रायोरिटीज, असं नाहीये ना की मी आज ठरवलं की मी 2 तासच घरी देणार आहे, पण कधी काही एमर्जन्सी येऊ शकते. बरोबर. सो त्यामध्ये पण माझे जे काही काम आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटीज मी ठेवल्या पाहिजे की कुठलं काम माझं प्रायोरिटीचं आहे. राईट. म्हणजे आज मी कुठलं काम केलंच पाहिजे. सो ती लिस्ट ना, टू डू लिस्ट, ती माझी रेडी पाहिजे. समजा मला 10 कामं करायची या महिन्याभरामध्ये, तर या 10 मधलं कुठलं काम पहिलं झालं पाहिजे. जेव्हा हे शेड्यूल तुम्ही तयार करता तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. एक टू डू लिस्ट आता सध्या पण खूप ती ट्रेंडला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आली आहे. जर नवीन उद्योजकांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल, पण काय असतं ना, घरच्यांचा पहिले ट्रस्ट नसतो आपल्यावर बरोबर. की नाही इतकी इन्व्हेस्टमेंट कशी करायची. तर कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगल्यात चांगला आपण बिझनेस कसा करू शकतो? कसं आहे ना, हा प्रत्येक व्यवसाय म्हणजे कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही, म्हणजे छोटा असू दे किंवा मोठा, इन्व्हेस्टमेंट हा फॅक्टर येतोच. एक्झॅक्टली. आणि आता तर गव्हर्नमेंटनी बऱ्याच म्हणजे सपोर्ट दिलेला आहे नवीन उद्योजकांना, जो स्टार्टअप्स आहेत आणि अगदी छोटा व्यवसाय सुरुवात करायचा त्यांचे मुद्रा लोन सारखे सुद्धा प्रोडक्ट्स गव्हर्नमेंटने आणलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोलॅटरल फी, म्हणजे कोलॅटरल याचा अर्थ आहे की कोणाचाही तुम्हाला तिथे जामीनदाराची गरज नाही, तुमच्या ओन ह्याच्यावरती गव्हर्नमेंट तुम्हाला लोन देते, त्याचा व्याजदरही कमी असतो. सो गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतोय. सो तुम्ही फोकसली म्हणजे जो व्यवसाय करणार आहात त्याचा उत्तमभूत अभ्यास करणं गरजेचं आहे. सो ट्रस्ट नसतो, मान्य आहे मला, पण तुम्ही तो ट्रस्ट निर्माण करून द्यायचा असतो घरच्यांमध्ये, कारण की पहिलं कसं ना, त्या व्यवसायाचं खरंच तुम्हाला काही माहिती आहे का. सो जेव्हा तुम्ही ते एक्सप्लेन कराल त्यांना ते पटवून द्याल की हा मी ह्या व्यवसायाचा अभ्यास केलाय, हे असं आहे, त्याचं मी मार्केटचं स्टडी केलाय. सो तुमच्याकडे फक्त मला व्यवसाय करायचा हे फक्त कारण पुरेसं नाहीये, तर जो व्यवसाय करणार आहात त्याची उत्तमभूत माहिती तुम्ही काढली पाहिजे. त्याची मागणी आहे का, डिमांड आहे, मागणी आहे का, किंवा मग मी जर हा व्यवसाय चालू केला तर तो माझ्या एरियामध्ये चालणार आहे का, मी जे प्रोडक्ट चूज केलं ते बरोबर आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार तुम्हाला तो केला पाहिजे, आधी स्टडी केलं पाहिजे. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये, म्हणजे आता माझा जो व्यवसाय तो सर्व्हिस सेगमेंटमध्ये येतो, तर जर अशा रिलेटेड जर व्यवसाय असेल सर्व्हिस सेगमेंटमधला, तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही एखाद्या त्या कन्सल्टंटकडे किंवा जे पण कुठलं फील्ड असेल सर्व्हिस सेक्टर, तिथे तुम्ही नोकरी करावी, किमान 2 ते 3 वर्ष तिथे नोकरी करावी. तो व्यवसाय कसा चालतो त्याच्यामधले खाचखळगे हे तुम्हाला जवळून बघायला मिळतात. बरोबर. दुरून डोंगर साजरे आपण म्हणतो, लांबून सगळं छान छान दिसतं, पण ऍक्च्युअल जेव्हा व्यवसायात उतरतो तेव्हा कळतं की किती तारेवरची कसरत असते. जेव्हा सुरुवात असते तेव्हा सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं, आणि जेव्हा नवीन, आता माझ्याकडे जेव्हा येतात ना, महिला असो किंवा नवीन उद्योजक असो, तर तेव्हा स्वतःच सगळं करत, मार्केटिंग हे स्वतःच करत असतात, त्यांचे ब्रँडिंग स्वतःच करणार, त्याचं प्रोडक्टचं म्हणजे डिलिव्हरी असो किंवा काय, सगळ्यात स्वतःच वन मॅन शो असतो. सो त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते काही नवीन टेक्निक शिकून काही गोष्टी ऑटो मोडमध्ये टाकता येतात, काही म्हणजे नवीन अपग्रेड केलात, स्किल शिकलात, तर इझी वेनी तुम्ही तुमचा तो व्यवसाय हँडल करू शकता. आणि हळूहळू तो डेव्हलप झाला की तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये उत्तम होत जातं आणि तुम्ही एक्सपर्ट होऊन जाता त्याच्यामध्ये. म्हणजे एक्सपिरियन्स घेणं मस्ट आहे. खूप must कुठल्याही आहे. गोष्टीचा एक्सपिरियन्स घेऊन त्यात उतरणं
ही जास्त वेगळं. महत्वाचं आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या फील्डमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी किंवा अशी कुठेतरी गोष्ट असेल जी तुम्हाला वाटते की ही आपल्या क्षेत्रात यावी किंवा याने आपल्या जे कन्सल्टन्सी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नेक्स्ट लेवलवर पोहोचतील? मला कसं वाटतं की कन्सल्टंट तर नेहमीच अवेलेबल असतात, पण जेव्हा आपण नवीन व्यवसाय करतो ना, तेव्हा आपण कधीच कन्सल्टंटकडे जातो. एक्झॅक्टली. तुम्ही बघाल 10 मधले 9 लोक फार म्हणजे अगदी बोटावर म्हणणं इतकं आकडं असतं की जे जातात, आधी कन्सल्ट करतात त्याबद्दल काय मला प्रोसेस आहे किंवा मी काय केलं पाहिजे म्हणजे माझं प्रॉपर फॉर्मेशन होईल, डॉक्युमेंटेशन, या सगळीकडे खूप निग्लेक्ट केलं जातं. म्हणजे अगदी बेसिक बेसिक असतं. म्हणजे एखादा फूड व्यवसाय घेतला तर फसाय लायसन हे मस्ट आहे, किंवा तुमचं उद्यम आहे हे बेसिक सर्टिफिकेशन्स आहेत, किंवा एखादा व्यवसाय तुम्ही पार्टनरशिप आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड आहे, फॉर्मेशन आहे, तर आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतो. बऱ्याचदा आपण ऐकतो की 2 चांगले मित्र आहेत आणि मग त्यांनी ठरवलं की आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करूया. मग ते पार्टनरशिप डीड बनवणार. त्याच्यामध्ये ना एक बघायला मिळतं आपल्याला की पार्टनरशिपचा व्यवसाय करताना ना लोक इन पॉलिसी त्यांची ठरलेली असते, पण व्यवसायामधनं ना एक्झिट पॉलिसी त्यांची ठरलेली नसते. एक्झॅक्टली. सो मला काय म्हणायचं की डॉक्युमेंटेशन वरती तुम्ही भर द्या. जसं तुमची इन पॉलिसी आहे ना, तशी एक्झिट पॉलिसी तुमची डे 1लाच तयार पाहिजे. त्याने काय होतं ना, तुमचे नातेसंबंध खराब होत नाही. कारण की बऱ्याचदा ना पार्टनरशिप जशी जशी ग्रो होत जाते ना, तेव्हा मग पुढे डिस्प्यूट व्हायला लागतं आणि हे आम्ही बघतो, हे आमचं रोजचंच आहे. सो त्यामुळे काय होतं, सो एक्झिट पॉलिसी ही डे 1लाच तुमची तयार होईल. डॉक्युमेंटेशनवर भर द्या, त्याच्यावर थोडा वेळ घ्या तुम्ही, आणि तिथेच लोक चुकतात. तर मला असं वाटतं की व्यवसाय सुरू करताना तुम्ही कन्सल्टंटचा सल्ला घ्या. तिथे मी काय करायला पाहिजे काय नाही, म्हणजे अगदी घाईने व्यवसाय सुरू न करता तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून त्या व्यवसायात उतरलं पाहिजे. ओके. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि तुम्ही ॲज अ महिला आहात, तर महिलांना काय संदेश द्याल? की त्यांच्या पर्सनल लाईफपासनं त्यांना जर काहीतरी करायचंय, तर त्यासाठी काय द्याल संदेश? ॲज अ महिलांनी माझ्या फील्डमध्ये फायनान्स सगळं असतं, पण फक्त फायनान्स महत्वाचं नाहीये. तर महिलांना, कुठलीही महिला असू दे, तिने स्वतःचे जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव दिला पाहिजे. ते फाइंड आउट करायला पाहिजे की मी कशामध्ये बेस्ट आहे, आणि त्यावर थोडंसं काम करायला पाहिजे. म्हणजे तेव्हा खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट होईल असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने माझं परसेप्शन असं आहे वुमन एम्पॉवरमेंटचं, की फक्त ती शिकली, तिने घर सांभाळलं किंवा ती बाहेर जाऊन पैसे कमवायला लागली म्हणजे ती एम्पॉवर झाली असे नाही. तर तिला सर्व फायनान्सचं थोडं नॉलेज आहे, किंवा तिला तो मनी मॅनेजमेंट आला पाहिजे. कमवलेला पैसा मी कशा पद्धतीने मॅनेज करू की तो माझ्या फ्युचरसाठी सिक्युअर होईल. माझं फ्युचर सिक्युअर व्हायला पाहिजे, आणि फायनान्सचे डिसिजन घ्यायला मी माझ्या मिस्टरांवर किंवा माझ्या भावावर, माझ्या वडिलांवर डिपेंड नाही पाहिजे. जेव्हा ती इंडिपेंडली स्वतःचे डिसिजन घेऊ शकेल तेव्हा ती ऍक्च्युअली सक्षम झाली आहे आर्थिकदृष्ट्या, असं मी समजेल. सो त्या दृष्टीने महिलांनी पावलं उचललं म्हणजे अगदी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करा असं नाही म्हणत, छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. फार तर फार काय होईल, एखादा निर्णय चुकेल, पण चुकीनेच तर आपण शिकतो ना. बरोबर. सो घरच्यांनीही तेवढा सपोर्ट केला तर नक्कीच त्या सक्षम होऊ शकतात असं मला वाटतं. खरंच. नाही, सपोर्ट गरजेचा आहे आणि तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. तुमच्या लाईफमधले एक्सपिरियन्स आम्हाला सांगितले. त्याबद्दल खरंच खूप खूप थँक यू स्नेहा मॅम. खरंच थँक यू.